श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। एकाही स्त्रीने हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। विवाहित महिलांनी नक्कीच हा व्हिडिओ माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघायला हवा। कारण महिलांनी माहेरातून या वस्तू चुकूनही सासरी घेऊन येऊ नये, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होतो। कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या संसाराशी निगडीत असतात। म्हणजेच प्रत्येक आईवडिलांना वाटत असते की आपल्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये। त्यासाठी ज्यावेळेस आपण माहेरी जातो त्यावेळेस तेथून माहेरमधून सासरी परत निघताना बऱ्याचशा गोष्टी आपण घेऊन येत असतो। पण त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्यातील काही गोष्टी जे आहेत त्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढवतात, आपल्या सुखी जीवनामध्ये बऱ्याचशाच अडचणीला उद्भवतात। तर त्या कोणत्या वस्तू आहेत जे की चुकूनही माहेरून परत येताना सासरी त्या वस्तू आणू नका। तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिली गोष्ट आहे लोणचं। आता कशाची कमी पडू नये म्हणून यथाशक्तीनुसार प्रत्येकाचे आईवडील प्रत्येकाला काही ना काहीतरी वस्तू देत असतात, भेटवस्तू देत असतात, अशी आपल्याकडे प्रथा आहे। पण काही वस्तू शुभ असतात तर काही आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य ठरणारे असतात, म्हणजेच त्यांच्या संसारामध्ये अडथळे निर्माण करणारे असतात। म्हणून चुकूनही या वस्तू आणू नका। ती म्हणजे पहिलं लोणचं। लोणचं हे आंबट गोड असते, पण जास्त करून लोणचं हे आंबट असते, त्यामुळे तिच्या सुखी संसारामध्ये आंबटपणा येतो, गोडवा राहत नाही। त्यासाठी चुकूनही मुलींनी सासरला परत येताना लोणचं घेऊन येऊ नये। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे चिवडा। चिवडासुद्धा मुलींनी कधीही आपल्या माहेरमध्ये बनवलेला चिवडा सासरी आणू नये। असे काही पदार्थ आणावे जेणेकरून आपल्या संसारामध्ये, आपल्या सासरमध्ये गोडवा निर्माण होईल। पण चिवडा हा तिखट असतो, आपल्या संसारामध्ये तिखटपणा, अडथळे यावे असं कोणालाही वाटत नसते। त्यामुळे चुकूनही चिवडा देखील आपल्या माहेरून सासरी येत असताना आणू नये। तिसरी गोष्ट आहे ती आहे झाडू। झाडू ही एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, कारण झाडू ही आपल्या घरातली एक लक्ष्मी आहे आणि तिचा अपमान कधीही करू नये। तर माहेरमधून लक्ष्मीला, आपल्या माहेरमधली लक्ष्मी सासरमध्ये कधीही नेऊ नये, म्हणून झाडू कधीही आपण माहेरमधून सासरी जाताना मुलींनी घेऊन जाऊ नये। त्यानंतर तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती गोष्ट म्हणजेच सुई किंवा टोकदार वस्तू ज्या आहेत, चाकू, कात्री, ह्या अशा ज्या वस्तू आहेत त्या संसारामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या आहेत। म्हणजेच माहेरमधून जर सासरमध्ये जात असताना तुम्ही सुई जरी घेऊन गेलात तर तुमच्या संसारामध्ये बऱ्याचशाच अडचणी येतात। पतीची बरकता होत नाही, म्हणजे त्याला सतत अपयश येते, म्हणजेच संसारामध्ये विघ्न यायला सुरुवात होते। त्यासाठी चुकूनही माहेरून सासरला निघताना सुई किंवा टोकदार वस्तू घेऊन जाऊ नका। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चाळणीसुद्धा आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही माहेरून जाताना चाळणी जर घेऊन गेलात सासरी तर नवरा बायकोमध्ये भांडणे होतात, दोघांमध्ये वादविवाद होतात, मग सुखी जीवनामध्ये अडथळेसुद्धा येऊ शकतात किंवा आपल्या पतीची बरकता होत नाही, घरामध्ये गोडवा राहत नाही। त्यासाठी ह्या गोष्टी अजिबातही माहेरून सासरला घेऊन जाऊ नका, कारण आपल्या आयुष्यामध्ये काही अशुभ गोष्टी ठरणाऱ्या असतात, त्यामुळे ह्या गोष्टी त्याच्या कारणीभूत ठरू शकतात। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।